नमस्कार. आपलं जे काही प्रारब्ध असतं त्या प्रारब्धामध्ये आपण जे काही पाप पुण्य केलेलं असतं त्यानुसार आपल्याला या जन्मात वर्तमान काळात आपल्याला त्या सर्व गोष्टी मिळत असतात किंवा एखादी गोष्ट आपल्याजवळ येऊनसुद्धा ती आपल्यापासून लांब होऊन जाते. मग हे सर्व आपला प्रारब्धाचा खेळ आहे. बघा, एका व्यक्तीचा विवाह होतो आणि त्याची एक मुलगी असते. मग त्याला एक मुलगी झाल्यावर मनुष्य प्राणी असा आहे की त्याला इच्छा भरपूर असतात, अपेक्षा भरपूर असतात की आता मला मुलगी झाली आहे तर मला मुलगा नाही झाला तर माझा वंश पुढे चालणार नाही. मग हे जे काही वाक्य आहे ते पारमार्थिक दृष्टिकोनातून मुलगा आणि मुलगी यात काहीही फरक नाही. कारण मुलगी आणि मुलगा हे सुद्धा देवाने दिलेलं चांगलं सुंदर फूल आहे. मग त्यात आपणच मनुष्य जातीने का भेदभाव करावा? त्याला अशी आशा लागून असते, त्या व्यक्ती असो, मनुष्य असो, कोणीही असो, स्त्री असो, पुरुष असो, त्याला एक आशा लागून राहते की आपले दुसरे अपत्य हे मुलगा असेल. मग तो जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्याला दुसरी देखील मुलगीच होते. मग वाटते की निदान तिसरे अपत्य तरी परमेश्वर आपल्याला मुलगा देईल. असं करत करत त्याला 5 ते 6 मुली होतात आणि मग मुलगा पदरात येतच नाही. परमेश्वराने पदरात मुलगा दिलेलाच नसतो. मग मुलाचा जन्म झालाच नाही तर मग काय करावे? या उदाहरणावरून मनुष्याने आपली जी इच्छा आहे ते इच्छा केल्याप्रमाणे काही कारणाने काहीच होत नाही. जरी आपण इच्छा प्रकट केली तरी आपल्या प्रारब्धामध्ये म्हणजे मनुष्य जन्म मिळण्याआधी आपण ज्या काही योनीमध्ये होतो, ज्या काही जन्म आपल्याला मिळालेला असेल तर त्यामध्ये आपण केलेला पुण्य पाप त्याचं जे फळ असतं ते आपल्याला या जन्मात मिळत असतं. म्हणून आपली या जन्मात आता जी इच्छा व्यक्त करण्याचं जे काही आहे त्याचं काहीच म्हणजे अर्थ निघत नाही. जे काही झाले आहे ते आपल्या प्रारब्ध वंशात झालेलं आहे. हे परमेश्वराचं विधान असतं. मानव शरीर आपण धारण करण्याने आपल्या वर्तमानात आपण जे संत आहेत त्यांच्याकडून अनुग्रह घेऊन भक्ती केली पाहिजे, दान धर्म सत्कर्म केले पाहिजे. अन्यथा पूर्वजन्मातील जे पुण्यकर्म आहे ते संपून जातील आणि मानवी